नमस्कार लाडक्या ताईंनो बघा आता लाडक्या ताईंसाठी अर्जंट सूचना आहे। लाडक्या ताईंनो बघा आता स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर लाडक्या ताईंनो बघा आता तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्यासाठी आता तुम्हाला अर्जंट सूचना आहे। जर तुमच्याकडे हे दोन कागदपत्रे असतील तर तुम्हाला 21 रुपये मिळणार। बघा लाडक्या ताईंनो तुम्हाला आता महत्त्वाची अपडेट असणार आहे। आता जर तुम्ही हे जर दोन कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला हे 21 रुपये प्रमाणे जे हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला मिळणार नाही। तर लाडक्या ताईंनो बघा आता हे 21 रुपये कोणत्या तारखेपासून मिळणार आहे व तसेच आता बघा कोणते ते दोन कागदपत्रे आहे संपूर्ण डिटेल्स मध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे। तर लाडक्या ताईंनो बघा आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा बघा लाडक्या बहिणींनो आता लाडकी बहीण योजनेचा आता मे महिन्याचा हप्ता आता लवकरच लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये हे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। पण बघा महिलांना अर्जंट सूचना दिलेली आहे। जर आता तुमच्याकडे हे दोन कागदपत्रे असतील तर तुम्हाला हे आता 21 रुपये प्रमाणे जे हप्ता आहे ते तुम्हाला मिळणार आहे। तर लाडक्या ताईंनो बघा आता हे दोन कागदपत्रे असतील तरच तुम्हाला 21 रुपये मिळणार आहे। बघा 21 रुपये प्रमाणे हप्ता पण मिळणार आहे। जर तुमच्याकडे हे दोन कागदपत्रे नसतील तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। बघा लाडक्या ताईंनो बऱ्याच लाडक्या बहिणींना हे एप्रिलचा जे काय हप्ता होता तो बऱ्याच लाडक्या ताईंना मिळाला नाही। बघा बऱ्याच लाडक्या ताईंच्या सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट सुद्धा येत होत्या की आम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला नाही, या जिल्ह्यामध्ये हप्ता मिळाला नाही। कारण की त्या लाडक्या बहिणींजवळ जे काय हे दोन कागदपत्रे होती की ती एप्रिल महिन्यामध्ये लागू झाले होते, त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना या योजनेतून काढून टाकण्यात आलेलं आहे। बघा लाडक्या ताईंनो आता तसेच तुम्हाला सुद्धा आता एप्रिल मे चा हप्ता जर मिळवायचा असेल, जर तुमच्या खात्यामध्ये 21 रुपये तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्हाला आता हे दोन कागदपत्रे अतिशय महत्त्वाचे लागणार आहे। तर लाडक्या ताईंनो बघा संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये आता ते दोन कागदपत्रे कोणते आहे, पैसे कधीपासून जमा होणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ थोडासा जरी महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला तुम्ही एक लाईक करूनच घ्यायचा आहे। तर लाडक्या ताईंनो चला मग आता देर न करता म्हणजेच की उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडक्या ताईंनो बघा तुम्ही सर्वात पहिले बघा लाडक्या ताईंनो बघा आता स्कीम आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। बघा पहिला जो कागद असणार आहे तो म्हणजे की तुमचा आता इन्कम। बघा लाडक्या ताईंनो आता तुम्ही जे लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस फॉर्म भरत होता त्यावेळेस तुम्हाला हे इन्कम मागितले होते की बघा तुमचे वार्षिक उत्पन्न तुम्ही जोडले होते की बघा लाडक्या ताईंनो बघा आता ते सर्वात अगोदर तुमचा पहिला जे डॉक्युमेंट असणार आहे बघा दोन कागदपत्रे पैकी पहिला तुमचा इन्कम असणार आहे। बघा त्यासोबत आता कारण आता मे महिन्याचा हप्ता हे 21 रुपये प्रमाणे तुम्हाला हे वाटप होणार आहे, म्हणून आता तुम्हाला हे इन्कम हे बघा हे इन्कम तुम्हाला सर्टिफिकेट हे लागणारच आहे। बघा तुम्ही म्हणसाल की आम्ही तर ज्या वेळेस लाडकी बहीण योजनाचे हे जे फॉर्म भरत होतो त्यावेळेस ही इन्कम आम्ही तर हे काय अप्रूव्ह जे होता ते डॉक्युमेंट आम्ही सबमिट केलेलं आहे। तर लाडक्या ताईंनो बघा जे तुम्ही इन्कम जे लावले होते ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असता त्यावेळेस तर ते 2024 साठी होता। तर बघा लाडक्या ताईंनो आता 2025 साठी आता तुम्हाला ते न्यू आता जे तुमचं इन्कम आहे वार्षिक उत्पन्न आहे ते तुम्हाला आता नवीन आता ते सबमिट करायचं आहे। बघा लाडक्या ताईंनो आता तुम्हाला मे महिन्याचं कारण की आता मे महिन्याचं हे 21 रुपये प्रमाणे हप्ता येणार आहे, त्यामुळे तुम्हाला आता नवीन पुन्हा एकदा आता इन्कम हे 2025 चे हे सबमिट करायचे आहे। बघा आता मे महिना जून महिना सुद्धा लागणार आहे आता लाडक्या बहिणींनो बघा। त्यानंतर लाडक्या ताईंनो बघा आता दुसरे जे काय डॉक्युमेंट असणार आहे बघा दुसरा जो कागद असणार आहे तो म्हणजे की बघा तुमचे पॅन कार्ड। बघा लाडक्या ताईंनो बऱ्याच लाडक्या ताईंचे पॅन कार्ड नाही, त्यामुळे बऱ्याच लाडक्या ताईंना पैसे सुद्धा मिळाले नाही। तर लाडक्या ताईंनो बघा आता दुसरा जो असणार आहे तो म्हणजे पॅन कार्ड। बघा लाडक्या ताईंनो पहिलं जे होतं तुमचं इन्कम होतं त्यानंतर आता दुसरा आहे पॅन कार्ड। त्यानंतर बघा आता पॅन कार्ड
हे 2.0 हे लॉन्च झालेलं आहे बघा लाडक्या बहिणींनो. 2.0 लॉन्च झालं आहे. अगोदर जे तुम्ही पॅन कार्ड लावले होता तो आता बंद झालेला आहे. आता न्यू पॅन कार्ड हे तुम्हाला लॉन्च झालेलं आहे. म्हणून आता यामध्ये आता बघा 2.चा हे नियम आलेला आहे बघा. जमा तुम्हाला हे 2. जे पॅन कार्ड आहे तुम्हाला हे जमा करावेच लागणार आहे. जर तुम्ही हे 2 हे जमा केले नाही तर तुम्हाला हे 21 रुपये तुम्हाला मिळणार नाही. तर लाडक्या बहिणींनो बघा आता हे तुम्हाला हे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला हे हप्ता मिळणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो आता तिसरा काय नियम असणार आहे बघा लाडक्या बहिणींनो. 3 नवीन नियम आलेले आहेत बघा. तिसरा जो कागद असणार आहे तो म्हणजे की तुमचे रेशन कार्ड. बघा लाडक्या बहिणींनो ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत होता त्यावेळी तुम्ही रेशन कार्ड हे तुम्हाला अतिशय गरजेचं होतं. म्हणजे की सबमिट हे फॉर्म डॉक्युमेंट तुम्हाला लागायचंच होतं बघा. हे आता रेशन सुद्धा तुम्हाला डिजिटल झालेलं आहे बघा. तुमचं आता रेशन सुद्धा हे डिजिटल झालं आहे. कारण की आता रेशन कार्डवर किती महिलांचं नाव आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला आता जो नवीन रेशन कार्ड आले आहे ते आता जमा करावेच लागणार आहे बघा. नवीन रेशन कार्ड आले आहे बऱ्याच लाडक्या बहिणींनो बघा. आता रेशन कार्डमध्ये सुद्धा बदल झाली आहे त्यामुळे तुम्हाला आता नवीन रेशन कार्ड आहे ते तुम्हाला लावायचे आहे बघा. सबमिट करायचे आहे. तर आता ते कसे लावायचे कुठे आता हे डबल पुन्हा एकदा सबमिट करायचे आहे ते आपण पुढच्या अपडेटमध्ये पाहणारच आहोत. तर लाडक्या बहिणींनो आता तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपण पुढच्या अपडेटमध्ये बघणारच आहोत बघा. आता त्यानंतर चौथा जो कागदपत्र आहे तो म्हणजे की घरचं लाईट बिल बघा लाडक्या बहिणींनो. कारण की आता गेल्या काही दिवसापासून अशा भरपूर घटना समोर आल्या आहेत. ते म्हणजे की एका व्यक्तीने 20 फॉर्म भरून सरकारचे पैसे लुटले आहे बघा. लाडक्या बहिणींनो आता बऱ्याच मागच्या ज्यावेळेस लाडकी बहीण योजना होती त्यावेळेस अशा एका व्यक्तीने काय केले की 20 फॉर्म भरून त्यांनी पैसे लुटले आहे बघा त्या व्यक्तीने. म्हणून आता तुम्हाला लाईट बिल सुद्धा हे आता कागदपत्र जोडणे अतिशय महत्त्वाचं असणार आहे लाडक्या बहिणींनो बघा. आता तुम्हाला हे 4 डॉक्युमेंट लागणार आहे बघा. आपण तर आता सांगितले होते की 2च पण लाडक्या बहिणींनो 2 नाही तुम्हाला 4 कागदपत्र लागणार आहे. तर लाडक्या बहिणींनो अतिशय माहिती ही आजची होती माहिती. तर लाडक्या बहिणींनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली? चांगली वाटली असेल तर लाडक्या बहिणींनो आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच माहितीसाठी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आता लाडक्या बहिणींनो मग भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.